के सागर करिअर अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, की आपण बघताय की पाठीमागच्या 3 लेक्चरपासून आपण PYQ कसे सॉल्व केले पाहिजे, प्रश्नपत्रिका बघण्याचा अप्रोच काय असला पाहिजे आणि आपल्याला आपलं टार्गेटच आहे की ऑप्शनवरून आन्सर काढायचं। ऑप्शन आपल्याशी कसे बोलतायत ह्याच्याबद्दल आपण बघतोय। ज्यांनी कोणी पाठीमागचे 3 लेक्चर बघितले नसतील त्यांनी सुरुवातीला पाठीमागचे ते 3 लेक्चर्स आवर्जून जाऊन पहा, लाईक करा, शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, की पाठीमागच्या लेक्चरपर्यंत येताना आपण एक मुलांमध्ये अप्रोच डेव्हलप केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून मला खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स त्याच्यामधून मिळतोय की बाबा अभ्यास काय केला पाहिजे, म्हणजे आपल्याला अभ्यास कमी करायचा पण त्याचं ॲप्लिकेशन 100% असलं पाहिजे त्या अभ्यासाचं। ह्या अँगलने आपण पुढे चाललोय। रोज आपण साधारणतः 10 MCQच्या खाली जवळपास 200-250 MCQ तयार होतील एवढे बाकीच्या सोर्सेसमधून किंवा ह्याच्या अगोदर विचारलेले प्रश्न एकाच जागेवरती कसे आपल्याला एकाच क्वेश्चन पेपरमध्ये कसे कव्हर करता येतील या पद्धतीने आपण पुढे चाललोय। तर आपली के सागर पब्लिकेशनची वेगवेगळी बुक्स आहेत। या बुक्समध्ये आपण बघितलं की हे नवीन आता रिसेंटली आलेलं बुक आहे, होणारच पोलीस कॉन्स्टेबल। याच्यामध्ये 2023 मधील ज्या काही पाठीमागच्या वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत ह्याच्यामधल्या 23 मधील 78 प्रश्नपत्रिकांचं स्पष्टीकरणासह तुम्ही बघितलं की मी त्याच्यामधलंच एक PDF गेले 3 लेक्चर एक्सप्लेन करतोय। तर 78 प्रश्नपत्रिका आपण इन डिटेल एकदम प्रॉपरली वेनं घेतलेले आहेत की त्याच्यामध्ये जिल्हा ग्रामीण आणि शहर पोलीस अशा 38 प्रश्नपत्रिका आहेत। 28 प्रश्नपत्रिका ह्या चालक पोलीसच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका ह्या SRPFच्या आहेत आणि इतर 10 ह्या आपल्या विश्लेषणासह दिलेल्या आहेत आणि विशेष मध्ये त्याच्यामध्ये रिसेंट असलेल्या चालू घडामोडी आहेत। हे पुस्तक तुम्ही पाहू शकता, मार्केटमध्ये अतिशय उत्तम प्रकारचं पुस्तक लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर आपलं दुसरं पुस्तक आहे पोलीस कॉन्स्टेबल, ज्याच्यामध्ये हे बेस्ट सेलर भेटलेले आहे, 36वी एडिशन आहे। ह्याच्यामध्ये पण जवळपास 30 प्रश्नपत्रिका आणि 10 प्रश्नपत्रिका अशी 4000 प्रश्न आहेत आणि संभाव्य साधारणतः 20,000 प्रश्नसंचांची तयारी याच्यामधून होते। 93वी ही नवीन आलेली नवीन एडिशन आहे, 93वी आवृत्ती, की हिच्यामध्ये साधारणतः 7000 MCQ, प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ प्रश्न, तक्ते, मुद्दे याच्यासह 25,000हून अधिक वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी ह्या एडिशन मधून तुमची होऊ शकते। संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल के सागर पब्लिकेशनचं हे नवीन रिसेंट लॉन्च झालेलं आता हे पुस्तक आहे की ज्या काय पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका आहेत आणि 5 आदर्श प्रश्नपत्रिका ज्या तुमच्या टेस्ट आपण ज्याला म्हणू तशा पद्धतीच्या आन्सर्स आणि त्याचे स्पष्टीकरण अशा दोन्हीसह ह्या बुकमध्ये दिलेले। पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 हे एक पुस्तक आहे, याच्यामध्ये साधारणतः 25 निवडक प्रश्नपत्रिका आहेत। हे पण बुक तुम्ही पाहू शकता, हे सगळे कव्हर आहेत आपल्या बुक्सचे। त्याच्यानंतर हे आहे चालक मार्गदर्शकसाठी, पोलीस शिपाईसाठी, याच्यामध्ये वाहतूक विषयी 450 MCQ आहेत। शिवाय सगळ्या प्रश्नपत्रिका 2019च्या 20 प्रश्नपत्रिकांचा या ठिकाणी स्पष्टीकरणासह उल्लेख दिलेला आहे। त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक 4E अशा पद्धतीमध्ये दिले की ज्याच्यामध्ये 2021च्या पोलीस ह्याच्या 21 प्रश्नपत्रिका, वाहतूक विषयी नियम आणि 650 पेक्षा अधिक नव्याने वस्तुनिष्ठ प्रश्न ह्याच्यामध्ये मोटार वाहन चालवण्याचे व वाहतुकीबद्दल कायदे व नियम याच्यामध्ये विशेषता करून ह्याच्यामध्ये दिलेले आहेत। 2023चं हे बुक आहे आणि ह्याच्यानंतर आपण वेगवेगळे क्वेश्चन आपण डिस्कस करत होतो। तर हे क्वेश्चन डिस्कस करत असताना आपले एक लक्षात आलं की आपण काल क्वेश्चन नंबर 30व्या पर्यंत होतो। या 30व्यामध्ये आपण पाहिलं होतं की क्वेश्चन नंबर 30 मध्ये बघितलं होतं आपण की भारताने अवकाशात सोडलेल्या उपग्रहाचे नाव काय, उपग्रहाचे नाव काय, आणि ह्याच्यासाठी आपण एक हिंट घेतली होती। ती हिंट अशी होती, हिंट काय होती की भारताने केला हट्ट, काय, भारताने केला हट्ट, भारताने अवकाशात जाण्याचा केला हट्ट। ह्या हट्टवरून आर्यभट्ट असं लक्षात ठेवायचं, हट्ट
आर्यभट्ट. झालं, लक्षातच राहिलं. परत तुमचं कधीच कन्फ्युजनच होणार नाही. भारताने ही आपली काय ट्रिक आहे. अशा पद्धतीनं आपण ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे की जेणेकरून हे लक्षात राहण्याचं टेक्निक असतं की भारताने अवकाशात जाण्याचा केला हट्ट, या हट्टवरून आपण लक्षात ठेवायचा आर्यभट्ट. झालं, लक्षात राहिलं. असे आपण कालच्या 30व्या क्वेश्चन पर्यंत आलो होतो. आज आपण नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहे. 31 नंबरचा क्वेश्चन आहे, मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन आहे. काय सांगतो क्वेश्चन की तुम्ही नीट बघा. ह्याच्यामध्ये प्रश्न असा सांगितलेला आहे, दर 2 मीटर एक खांब. काय सांगितलंय? दर 2 मीटरवरती एक खांब याप्रमाणे एकूण 60 मीटर अंतरावरती किती खांब रोवता येतील. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस गणित विचारलं जातं तुम्ही हा क्वेश्चन पेपर घेण्याचा माझा एकच उद्देश आहे की त्यांनी ब्रेक बघा कसा लावलाय. जीके विचारलं, जीके मध्येच 3-4 गणित विचारलेत, मधूनच मराठी विचारलंय, म्हणजे पॅटर्न असा फिरवत ठेवलेला आहे, पोराला पोहोचू दिलेलं नाही. पण गणित जे विचारलेत हे अतिशय सोपे विचारलेत. तुम्ही अगोदरच पॅनिक होऊन जायचं नाही. अतिशय सोपं बेसिक लेवलला गणित विचारले. काय विचारले? दर किती मीटर अंतरावरती? 2 मीटर अंतरावरती. दर 2 मीटर अंतरावरती एक खांब याप्रमाणे एकूण 60 मीटरवरती किती खांब रोवता येतील. विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम्पल अतिशय सोपं आहे, पण हे सोपं एक्झाम्पल टाकण्याच्या पाठीमागचा एक्झामिनरचा एकच उद्देश आहे की त्याला माहिती आहे की पोरगं काय करतं की 2 मीटरवरती एक खांब, तर 60 मीटर अंतरावरती, साधारणतः असं समजा की हे 60 मीटर अंतर आहे, 60 मीटर, तर ह्या 60 मीटर अंतरावरती टोटल किती खांब रोवता येतील. पोरगं काय करणार? दर 2-2 मीटरच्या अंतरानं असं विचारलेलं आहे त्यांना, तर हे किती खांब रोवता येतील. त्यांना माहिती आहे, एक्झामिनरला माहिती असतं, पोरगं काय करणार की हे 60 भागिले 2 केले की त्याला टोटल खांब भेटतील 30, आणि 30 ऑप्शन मध्ये ठेवणारच, 30 ऑप्शन मध्ये ठेवणारच. पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 30 हे तुमचं उत्तर असणारच नाही, आणि मॅक्सिमम जनता 30च उत्तर मारते. 30 तुमचं उत्तर येऊ शकत नाही, त्यामुळे ऑप्शन नंबर ब गेला. आता 30 का येणार नाही? आता लक्षात घ्या, आपण मॅक्सिमम शेतकऱ्याची मुलं आहोत. आता आपल्या घरी गायी असतात, शेळी असतात, मेंढ्या असतात. आता जर आपल्या घरी गायी येतं, असं समजा मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या घरी 4 गायी आहेत. किती? 4 गायी. गायी किती सांगितल्या? 4. तर या 4 गायी तू गोठ्यात नेऊन बांध. आता तू काय करणार? मेघ घेणार, मेघ ती ठोकायची, मेघ घेणार आणि त्या 4 मेका ठोकणार. समजा हिथं एक मेघ ठोकली, 2 मीटरच्या अंतरावरती हिथं एक दुसरी ठोकली, तिसरी हिथं ठोकली आणि चौथी ठोकली. 4 गाया आहेत बघा. ह्या सगळ्या 2-2 मीटर अंतरानं असलेल्या मेका तुम्ही ठोकल्या. हे 2 मीटर अंतर आहे, हे 2 मीटर अंतर आहे, हे 2 मीटर अंतर आहे. बघा मेका किती झाल्या? 4 झाल्या. 1, 2, 3 आणि 4. पण अंतर किती झालं? 2-2 मीटरनं किती झालं? 2, 4 आणि 6. म्हणजे 6 मीटर अंतरामध्ये 4 मेका ठोकल्या. 6 मीटर अंतरामध्ये 4 मेका ठोकल्या, पण भाग तर 3च झाले ना. हा एक भाग, हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग. भाग होताना 3च झाले ना. तुम्ही इथं ज्यावेळेस 60 भागिले 2 करता का नाही, हे अंतर 2 केलं का नाही, ह्या अंतरानं ज्यावेळेस तुम्ही भागताय त्यावेळेस तुम्हाला हे जे काही भाग आहेत का, हे भाग निघतायत, हे खांब निघत नाहीत. कारण हा पहिली मेघ ठोकलेली तुम्ही धरलीच नाही ना. पहिली मेघ जी काय ठोकलेली ती धरली की टोटल आपले खांब किती येतील किंवा मेका किती येतील हे आपल्याला मिळून जाईल. म्हणजेच अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये काय करायचं की जे काही 60 न भागिले विचारलंय, ह्याला 60 भागिले हितलं जे काय अंतर आहे हे टोटल अंतर, टोटल अंतर किती दिलंय? 60 मीटर. मधलं अंतर किती? 2 मीटर. आलं उत्तर किती? 30. पण अगोदर ही पहिली मेघ ठोकलेली अधिक 1 बरोबर 31 हे ह्याचं राईट उत्तर असणार आहे. प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक हा पॅटर्न लक्षात ठेवायचा आहे. उद्या ह्याच्या जागेवरती असं विचारतील की 2 मीटर अंतरावरती हिथं खांबाच्या ऐवजी मी हिथं असं झाड देऊ शकतो, झाड, खांब याच्या ऐवजी झाड देऊ शकतो. 2 मीटरच्या ऐवजी मी हिथं 3 मीटर करू शकतो. झाला माझा प्रश्न तयार. 3 मीटर अंतरावरती एक झाड याप्रमाणे हे 60 मीटरच्या ऐवजी मी इथं 90 मीटर लिहू शकतो. अंतरावरती किती झाडे लावता येतील? झाला माझा प्रश्न तयार.
बघा काय केलं, 2च्या जागेवरती 3 केलं, 60च्या जागेवरती 90 मीटर केलं आणि टोटल खांब किती येतील तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये आन्सर करून मला उत्तर द्या. काय करणार आता, ह्या 90ला ह्या टोटल अंतरानं भागणार, किती अंतर झालं उत्तर काढणार. ह्यानं जे भेटणार आहे हा मला गॅप भेटणार आहे, किती 3 त्रिक 9, 30 उत्तर आलं. हे 30 काय असणार आहे, 30 टोटल झाडं नाही तर 30 अंतर झाली, 2 झाडांमधली 30 अंतर झाली. पण पहिलं झाड ह्याच्यामध्ये मिक्स करायचं म्हणजे टोटल मला 31 झाडे लावता येतील. किती 31 झाडे लावता येते. ज्यावेळेस तुम्ही पुढं मी शिकवत असतो त्यावेळेस तुमच्या मोबाईलचं रिझोल्युशन हे 480 वगैरेच्या घरात करा, म्हणजे हे क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित प्रॉपरली दिसतील, तुमच्या लक्षात आले असेल. हा पॅटर्न व्यवस्थित लक्षात ठेवायचा आणि नीट ऑब्झर्व करा तुम्ही. उत्तर कशामध्ये ठेवले हो, ऑप्शन नंबर 3 मध्ये ठेवले. 2, 3 मध्ये फसवण्याचं जास्तीत जास्त. ऑप्शन नंबर 2 काय ठेवलाय, 30 खांब ठेवले का नाही. आणि आपला पॅटर्नच ह्याचा असा आहे, आपल्या सिरीजचा पॅटर्नच असा आहे, विसरायचं नाही. माझा जास्तीत जास्त मॅक्सिमम प्रेफरन्स कशाला राहणार आहे, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 ला राहणार आहे. काहीच नाही आलं तर मी ऑप्शन नंबर 3 ला टिक करणार आहे, काहीच आलं नाही तर. आणि 1 आणि 2 मध्ये झालं तर 2 ला घेऊन जाणार, 1 आणि 3 मध्ये कन्फ्युजन झालं तर ऑप्शन नंबर 3 ला घेऊन जाणार, 1 आणि 4 मध्ये कन्फ्युजन झालं तर ऑप्शन नंबर 4 ला मी मार्क करणार. माझं लॉजिक मी थ्रूआउट सेम ठेवणार. पण कधी अभ्यासाचं ज्यावेळेस माझा ज्या ठिकाणी अभ्यास संपेल त्या ठिकाणानंतर. आता पुढचा प्रश्न, पुढचा पण बघा परत मॅथमॅटिक्सच विचारलेले. काय अशा पद्धतीचं मॅथमॅटिक्स विचारले की व्यवस्थित थोडं बारकाव्यानं बघून घ्यायचं. पुढीलपैकी चौकोनातील गाळलेला अंक ओळखा. ठीक आहे, व्यवस्थित प्रॉब्लेम वाचून घ्यायचा. गणित आलं की शांत अजून जास्त कॉन्सन्ट्रेशन लावायचं. काय 7 दिलंय, दुसऱ्या चौकोनात 56 दिले, पुढे 8 दिले, बरं थांबलो, लॉजिक लागलं नाही, पुढे 6, परत हितला मधला अंक गाळलाय आणि इकडे 4 लिहिले, परत माघारी आलो. रिटर्न आल्यानंतर मला लक्षात असं येतंय की हिथं 7 दिले, हिथं 8 दिले. आपल्याला ज्या वेळेस काल पण मी तुम्हाला एक प्रश्न सांगितला त्यावेळेस सिरीजचा जर असा प्रश्न असेल तर आपल्याला 4 क्रिया करतच राहायच्या. 4 क्रिया कुठल्या, गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी. ह्याच्या पलीकडे सिरीज जात नाही. हे चारीच्या चारी पॅटर्न त्याच्यात वापरायचे, वापरून बघायचं की प्रश्नचिन्हाच्या जागी. आता नीट लक्षात येतंय दोघांच्या मध्ये प्रश्नचिन्ह ठेवलंय म्हणजे ह्या दोघांमध्ये काहीतरी, ह्या दोघांची बेरीज तरी असेल, गुणाकार तरी असेल, वजाबाकी तरी असेल, असं काहीतरी ठेवलं असेल असं मला दिसतंय. कारण मधला अंक गाळला ना, 1 2 3 1 2 3, तर हा बरोबर मधला अंक हितला गाळलाय म्हणजे या दोघांचा काहीतरी संबंध आहे. म्हणजे याच्यामध्ये गुणाकार तरी असेल, भागाकार तरी असेल, बेरीज तरी असेल किंवा वजाबाकी असेल. ह्याच्या पलीकडं गणितच जाणार नाही. अतिशय बेसिक पद्धतीच्या आकडेमुळे सिरीज आली की पहिल्यांदा आपल्या डोक्यात लक्षात ठेवायचं, एक तर मला गुणाकार करायचा आहे, भागाकार करायचा आहे, वजाबाकी करायची आहे किंवा बेरीज करायची, ह्यापैकी काहीतरी एक असणार आहे. आता तुम्हाला मी अगोदरच सांगितलं जर आकडा फुगत चाललाय त्या अर्थी 100% तिथं एक तर बेरीज तरी असणार किंवा गुणाकार असणार, वजाबाकी भागाकार नसणार. कारण वजाबाकी भागाकार झालं की संख्या खालची येणार. आता नीट बघा, 7 आणि 8 आपल्याला पाडेपाठ असतात. 7 × 8 = 56 म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार दिलाय. 7 × 8 = 56 म्हणजे इथं काय येणार, 6 चौक 6 × 4 = 24. आलं उत्तर. अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी दिलेला होता. मग ह्या अशा पद्धतीचा जरी उद्या पॅटर्न आला तरी तो तुम्हाला लक्षात आला पाहिजे. ही आपली अभ्यासाची ट्रिक आहे की ह्या अशा पद्धतीच्या सिरीजच्या प्रॉब्लेमची ही आपली ट्रिक आहे. काय ट्रिक आहे की तुम्हाला गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी या 4 क्रिया तिथं अप्लाय करायच्या. पाढे वापरायचे, वर्ग वापरायचे आणि घन वापरायचे. ह्याच्या पलीकडे कसाच प्रॉब्लेम जात नाही, त्याच्या पलीकडे पॅटर्नच तयार होऊ शकत नाही गणितामध्ये. आता पुढचा प्रश्न, पुढचा पण प्रश्न बघा, त्यांनी मॅथमॅटिक्स टाकले. तुम्ही एक ऑब्झर्व करा की त्यांचं मॅथमॅटिक्स टाकण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे की बाबा पोरग अडकून राहिलं पाहिजे, गुंतून राहिलं पाहिजे. आता बघा तुम्हाला मी एक सांगितलंय की मी आतापर्यंत मगाशी पण मी खांबांचं उदाहरण सांगितलं, मी ठोकताळ्यानं सोडवलं. काय की बाबा माझ्या घरी मी जर गोट्यात गेलो तर मेका पहिली मेक ठोकेल, दुसरी ठोकेल, तिसरी ठोकेल, चौथी ठोकेल, पहिली गाय बांधेल, दुसरी बांधेल, तिसरी बांधेल आणि चौथी बांधेल. आणि मग इथं 4 गाया बांधल्या गेल्या पण गॅप
टोटल 3च राहिले, 1 2 आणि 3. म्हणजे टोटल अंतराला ज्यावेळेस मी सगळ्या संख्येनं भागतो त्यावेळेस मला गॅपची संख्या निघत असते. म्हणजे ठोकताळ्यानं व्यावहारिक नॉलेज वापरून मी गणित सोडवण्याचा प्रयत्न केला. माझा मॅक्सिमम ट्राय तिथंच असणार की जोपर्यंत मला ठोकताळ्यानं उत्तर निघणार आहे. ठोकताळ्यानं उत्तर हे फॉर्म्युले वापरून निघणाऱ्या उत्तरापेक्षा हे फार फास्ट निघत असतं. आता नीट बघा, ज्यावेळेस गणित येईल त्यावेळेस तोडून तोडून वाचायचं, गडबड करायची नाही. जोपर्यंत तुम्ही तोडून तोडून वाचायला शिकला ना, बरोबर बारकावा सापडणार. काय म्हटलंय की एका दुकानदारानं एक वस्तू 2300 रुपयाला विकल्यामुळे, किती रुपयाला विकली आहे, ती विकली आहे 2300 रुपयाला त्यांनी विकली आहे. त्यावेळी विकल्यामुळे म्हणजे त्यावेळी त्याला 15% नफा झाला. इथं नीट लक्ष ठेवायचं, नफा झाला की तोटा झाला. तिथं गोलच करायचं, पेपर सोडवत असताना गोल करायचं. किती आकड्याला, 15ला गोल करायचं. इथं नफा झाला का तोटा झाला हे पण बघायचं. नफा आहे का तोटा आहे. आता इथं नफा दिलाय, मी नफ्याला गोल केलं, नफा झाला तर त्या वस्तूची काय विचारली हो, खरेदी किंमत मला विचारली. आता नीट विचार करा. असं समजा तुम्ही सगळी शेतकऱ्याची पोरं आहे, तुमच्या घरी दूध असतंय. असं समजा की तुम्ही एका डेअरीतून दूध आणलं, डेअरीतनं दूध आणलं पुण्यात विकायचं ठरवलं. असं समजा तुम्ही 20 रुपये लिटरनं दूध आणलं. किती, 20 रुपये लिटरनं दूध आणलं आणि पुण्यात ते 40 रुपये लिटरनं विकलं. पुण्यात हे विकलंय 40 रुपये लिटरनं. किती, 40 रुपये लिटरनं. कुठे विकलंय, पुण्यात. तर आता हे 20 रुपयानं तुम्ही तुमच्या इथल्या डेअरीतून घेतलं म्हणजे ते तुमची खरेदी किंमत झाली. खरेदी किंमत झाली. आणि 40 रुपयाला तुम्ही पुण्यात विकले, ती तुमची विक्री किंमत झाली. विकली म्हणजेच विक्री किंमत झाली, बरोबर का नाही. आणि हे ज्यावेळेस तुम्ही पुढच्या किमतीला विकता तो असणारे तुमचा नफा. म्हणजे नफा किती हो तुमचा, 20 रुपये नफा आहे. हा माझा काय आहे, नफा आहे. म्हणजे एक लक्षात येते का की ज्यावेळेस तुमचा नफा होतोय, नीट बघा, ज्यावेळेस तुमचा नफा होतोय त्यावेळेस खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत ही जास्त असणार आहे. नीट आहे का, ज्यावेळेस तुमचा नफा होणार आहे ना, नफा बघा, एखाद्या गोष्टीमध्ये नफा होतो म्हणजेच तुम्ही ती कमी किमतीला खरेदी केली आणि जास्त किमतीला विकली म्हणून तर तुम्हाला नफा झालाय ना. आता इथं नीट बघा, मी ऑप्शन वाचायला आलो. 2300 रुपयाला विकली आहे म्हणजे मला विक्री किंमत दिली, म्हणजे मला हितली किंमत दिली 2300 रुपये. काढायची काय, हितली किंमत काढायची. असं समजा तिला एक्स मांडलं, काढायची. तर तिची खरेदी किंमत मला काढायला लावली. नफा काय सांगितलाय की त्यांनी 15% नफा झालाय असं सांगितलंय. बरं, मी खाली ऑप्शन वाचायला आलो. 1000, 1500, 2500 आणि 2000. मी नीट ऑप्शन बघितले, मला हितच कळलं की विक्री किमतीपेक्षा खरेदी किंमत ही कशी असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे, तरच मला नफा होईल ना. इथं 20 रुपये कमी किंमत आहे ह्या खरेदी किमतीपेक्षा, म्हणून मला नफा झालाय. म्हणजे 2500 तर माझा कसाच ऑप्शन येणार नाही. ऑप्शन गेला, तोंडीच घालवला मी. कारण इथं 2300 रुपये हे मला विक्री किंमत आहे. विक्री किमतीपेक्षा खरेदी किंमत ही जर जास्त झाली तर सरळ सरळ तोटा होईल ना. तोटा होईल ना. जर मी विकतोय 2300 रुपयाला आणि खरेदी 2500 रुपयाला केली म्हणजे माझा 200 रुपयाचा तोटा झालाय. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला नफा दिलाय म्हणून 2500 तर जागेवरती गेला. बघा, मी अजून फॉर्म्युला वापरलाय का, खरेदी किंमत, नफा, तोटा, हे गेलं. आता मी बारीक विचार केला की ह्याच्यामध्ये कुठलाही, नीट आहे का, कुठलाही नफा तोट्याचा प्रश्न असेल किंवा पर्सेंटेजचा प्रश्न असेल म्हणजे टक्केवारीचा, तर त्या ह्याचे पहिल्यांदा कसला जरी प्रश्न आला तरी पहिल्यांदा 10% काढून घ्यायचे. किती, 10% काढून घ्यायचे. आणि 10%चे निम्मे केले की 5% भेटतात. बघा, 10%चे निम्मे केले की 5% भेटतात. आता असं कशासाठी करायचं, कुठलाही प्रॉब्लेम तसाच करायचा आणि तोंडे सोडवायचा. मी तुम्हाला सध्या तर इथं सोडवून दाखवेल, पण तुम्ही सोडवत असताना तुमचा अप्रोच हा तोंडे सोडवण्याकडे असला पाहिजे. आता नीट बघा, काय विचारलंय की वस्तूची खरेदी किंमत काढायची. आता खरेदी किंमत ही मला ऑप्शन मधून दिली. माझा प्रयत्न काय राहील, ज्या अर्थी एक्झामिनरनं इथं 2500 दिलेले, बघा हितली किंमत ही 2000च्या जवळपास आहे. 2000पेक्षा जास्त चालली आहे ना, म्हणजे खरेदी किंमत ही 2000च्या जवळ असेल ना. इथं 2300 म्हणजे माझी किंमत ही 2000च्या जवळ असणार आहे. 1000 हा ऑप्शन माझा कसाच येणार नाही. तुम्ही म्हणता सर कसं काय, अहो 2300चे डायरेक्ट निम्मच आहे ना इथं, आणि इथं फक्त 15% नफा सांगितलाय. 1000ची पार दुप्पट केली तर 2000 उत्तर येते. इथं मला 2300 दिले, त्याच्या पण पुढे चाललंय म्हणजे 1000 तर उत्तर माझं कसंच येणार नाही. उत्तर माझं ह्या 2 ऑप्शन मध्येच आहे. आता बघा, उत्तर जे काय हे आपल्याला उत्तर भेटणार आहे, काय भेटणार आहे, खरेदी किंमत. मग मी काय करेन,
सध्या मला हा 2300 आकडा दिसतोय ना, हा 2000च्या जवळ आहे. मी ऑप्शनवरूनच उत्तर काढणार. खरेदी किंमत ही माझी, विक्री किंमत ही 2300, मग खरेदी किंमत मी असा ऑप्शन निवडणार, मी ऑप्शनवरून जाणार. मला इथं 2000 दिसतंय ना, तर मी पहिल्यांदा 2000 निवडणार. बघा, म्हणजे माझी ट्रायल अँड एरर आहे. मी 2000 निवडले. तुम्हाला मी काय सांगितलं, 10% काढायचे. 10% काढत असताना कुठल्याही वस्तूचे डायरेक्ट एक शून्य वजा करायचा. ती राहिलेली किंमत असते त्याची 10%. म्हणजे ही जी काय व्हॅल्यू असेल ती किती असणार आहे, 10%. एक शून्य कट केला म्हणजे 200 रुपये. बरोबर, 200 म्हणजे 10% असणार आहे. आली माझ्या 10%. मग आता बघा, नसती 10% जरी काढली तरी माझ्या लक्षात येईल की मला दिले 2000, 2000च्या 10% झाले 200, म्हणजे झाले 2200. आलं ना 2300च्या जवळ. म्हणजे 100% उत्तर माझं 2000 आहे. तोंडीच काढलं असतं मी, तोंडीच. आता मला तुम्हाला कॅल्क्युलेशन करून समजून सांगायचंय, नाही तर 1-2 सेकंदातच मी तुम्हाला सांगितलं असतं की 2000 उत्तर आहे. कारण हिथं नफा ऍड केल्यानंतरची किंमत 2300. बरोबर का, नफा मिळवल्यानंतरची किंमत ही 2300. तर खाली जर ऑप्शन मी काय करेल, अशी कुठली जवळची व्हॅल्यू आहे, अशी कुठली जवळची किंमत आहे की ज्याच्यामध्ये मी थोडीशी नफा थोडासा असणार आहे. नफा आहे तेवढ्या किमती एवढा नसणार ना, तिथं सांगितलं असतं तसं. नफा 15% सांगितलाय. मग अशी कुठली एकदम जवळची व्हॅल्यू आहे की ज्याच्यामध्ये मी थोडेफार टाकले की लगेच मला 2300 येतील. सरळ 2000 ऑप्शन मला दिसला असतं. ह्या 2000चे 10% काढायचे म्हणजे काय केलं, 2000 लिहिलं, फक्त एक शून्य कट केला की डायरेक्ट काय भेटलं मला, 200. ही 10%. कुठल्याही ह्याचा 10% काढायचं म्हटलं की एक शून्य कमी करायचा, ते उत्तर असणार आहे त्याचे 10%. 2 शून्य कमी केले तर ते असणार 1%. म्हणजे हे 200 येतं, ह्या 2000 आहेत आपले. 2000चे मी जर 2 शून्य उडवले असते तर हे जे काय 20 आले असते, हे माझा 1% असता. किती असता, 1%. बघा कसं हे काढा. आता बघा, माझं 200 म्हणजे 10% येतं. ह्याचे निम्मे केले म्हणजे किती, 100. ते माझे किती होतील हो, 5% होतील. आलं का लक्षात. मला टोटल किती विचारलेत, 15% विचारलेत. म्हणजे 10% अधिक 5% बरोबर 15%. बरोबर 15%. मग 10% म्हणजे किती, 200 आलं, अधिक 5% मध्ये किती, 100 आले. 100 टोटल किती झाले, 300. आता ही 300 हा काय माझा झाला नफा. मी ऑप्शन वरून काय, ऑप्शन कशाचे दिलेत, खरेदी किमतीचे दिलेत. मग ह्या 2000 मध्ये जर मी 300 मिळवले तर माझं जे काय उत्तर येईल हे 2300 म्हणजे 2300. आणि 2300चं उत्तर दिले, हे माझं सरळ उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, की मी कुठल्याही ह्याच्यामध्ये नफा तोटा किमती, खरेदी किमती, खका वगैरे असं टाकलंच नाही. तोंडी कॅल्क्युलेशन सोडवले. हे तुम्ही शांत डोक्याने 2 वेळा गणित ऐका, तुम्हाला 100% तोंडीच उत्तर निघणार. तोंडीच. एवढी ट्रिक आपली अशी आहे की ट्रिक ह्या गणितांची अशी की फक्त सुरुवातीला 10% काढायचे, त्याचे निम्मे केले की 5% निघाले. बरोबर. आणि 2 शून्य वजा केले असते तर 1% निघाला असता. म्हणजे कसलाही प्रॉब्लेम ह्याच्यामधला सुटतो. आणि हे प्रॉब्लेम ऑप्शनवरून सोडवायचे. खालून जवळची व्हॅल्यू निवडायची, नफा देऊ तोटा देऊ. आता मी तुम्हाला ज्यावेळेस आपण लाईव्ह सेशन घेऊ ना गणिताचे, त्यावेळेस तुम्हाला मी लाईनीनं गणित दाखवणार. ते पण प्रिव्हियस इयरच घेणार आपण. प्रिव्हियस इयरमध्ये बघा तुम्ही कशी झपाझप. उद्या जरी तुम्हाला प्रश्न फिरवून विचारला तरी याच्यावरतीच प्रश्न विचारणार, बाहेरचा प्रश्न जाणार नाही. आता हा झाला 23 नंबरचा प्रश्न. तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घेत चला, म्हणजे तुम्हाला रिवाइज करायला बरं पडेल. कॉन्सन्ट्रेशन लेक्चर बघायचं. मी तुम्हाला जाणून बुजून सांगितलं की मी जोक विनोद का करत नाही, कारण तुम्ही पेपरला बसलाय आणि त्यावेळी तुमचं कॉन्सन्ट्रेशन कसं असणार आहे, त्यावेळी तुम्ही विचार कसा करणार आहे, ह्या माइंडसेटनं चाललोय. त्याच्यामुळं प्रत्येक प्रॉब्लेम सोडवत असताना शांत राहून कसा सोडवला जातं, मी कसा सोडवतोय, ऑप्शन कसे कट करतोय. बघा, मी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ऑप्शन कट करत चाललोय. मग तो अप्रोच तुम्हाला यावा म्हणून मी जाणून बुजून जोक विनोद अशा पद्धतीनं करत नाही. 34 नंबरचा प्रश्न. परत इथं तुम्हाला थांबवलं. का थांबवलं, परत गणित विचारलं. काय गणित विचारलंय, गणित असं विचारलंय, रेल्वेचं दिसतंय तुम्हाला. सरळ आपलं एक सोपं गणित विचारलंय की एक रेल्वे, बघा प्रश्न वाचू,
की एक रेल्वे 12 सेकंदात, गणित आलं की तोडून तोडून वाचायचं, गोल करत चालायचं, किती सेकंदात? 12 सेकंदात. सेकंद म्हणजे काय असतो? टाइम असतो. सेकंद म्हणजे काय असतो? टाइम. म्हणजे आपल्याला काय वेळ दिलाय? टी दिलाय. किती दिलाय? 12 सेकंद. किती दिलाय? 12 सेकंद. बर, पुढं 360 मीटर जाते. हळूहळू वाचत असतानाच डाटा लिहित जायचं. 360 मीटर लिहिले. मीटर हे आणि काय दिसतं? अंतर दिसतं. अंतर म्हणजे डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे डी म्हणजे काय असतं? आपलं अंतर. अंतर असतं. हा, तर डिस्टन्स किती दिले? 360 मीटर दिले. नीट लक्षात ठेवायचं. हिथं चेक करत राहायचं प्रत्येक वेळी. तिथं मीटर दिलंय का किलोमीटर दिलंय, हा, ही चेक करत राहायचं. ऑप्शन मध्ये पण बघायचं. आता ऑप्शन बघा, हिथं मीटर म्हणते आणि खाली ऑप्शन मध्ये सगळीकडे किलोमीटर 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 टाकले, म्हणजे 100% एक्झामिनरना फसवले बघा. कारण एखादा तरी असा ऑप्शन सेट केला जाणार की उत्तर तुमचं ते मीटर मध्ये आलेलं असणार आणि खाली ऑप्शन सगळे किलोमीटर मध्ये असणार. त्यांची ही अपेक्षा असते की मीटरचे किलोमीटर कन्व्हर्जन ह्या विद्यार्थ्याने करावे. बर, आपल्याला कळलं की इथं वेळ दिलाय. पहिल्या ह्याच्यामध्ये टाइम म्हणजे काय असतो? वेळ. डी म्हणजे डिस्टन्स. डी म्हणजे डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे अंतर. आपल्याला अंतर दिलंय, वेळ दिलाय. तर ह्या ठिकाणी आपला एक सोप्पा फॉर्म्युला आहे. सोप्पा फॉर्म्युला कुठला? डिश टीव्ही. काय ट्रिक आहे त्याची? डिश टीव्ही. डिश टीव्ही. कसला टीव्ही? डिश टीव्ही. आपला डिश टीव्ही बसवतो ना आपण, टीव्हीला डिश बसवतो, डिश टीव्ही. डी म्हणजे काय असते? अंतर. टी म्हणजे काय? वेळ, टाइम. आणि व्ही म्हणजे काय? व्हेलॉसिटी म्हणजे वेग. म्हणजे काय? वेग. हा, डिस्टन्स, टाइम आणि व्हेलॉसिटी म्हणजे अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. अंतर बरोबर वेळ गुणिले. बेसिक फॉर्म्युला आहे, सगळ्यांना माहिती असतो. आता 5वीचा फॉर्म्युला अतिशय सोपं आहे. फुकटची मार्क आहेत हे. आपल्याला आता अंतर दिले. किती अंतर दिले? 360 दिलेले. बरोबर वेळ किती दिली आहे? 12 सेकंद दिलेले. बरोबर गुणिले वेग. आपल्याला काय विचारले? तर तिचा ताशी वेग काढा. नीट बघा, इथं ताशी विचारले. ताशी. ताशी वेग काढा. आता इथं वेग येणार आहे आपला, पण आपण वेळ घेताना कशामध्ये घेतलाय? सेकंदामध्ये घेतलाय. म्हणजे तो तासात येईल का आपला? येणार नाही. तासात येणार नाही, कारण घेताना आपण कशात घेतलाय? सेकंदामध्ये घेतलाय. जर हिथं वेळ मी सेकंदात घेतोय तर उत्तर माझं सेकंदातच येणार आहे, तासात येणार नाही. म्हणजे मला उत्तराचं कन्व्हर्जन करावं लागणार आहे, रूपांतर करावं लागणार आहे. आता बघा, साधं केलं. आता हिथं गुणिले का नाही? ह्या बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यानंतर काय होतं? भागिले होतं. काय होतं? भागिले होते. आता म्हणजे 360 भागिले 12 बरोबर वेग. बरोबर वेग. 12चा पाडा जर तुमचा पाठ असेल तर 12 एके 12, 12 त्रिक 36, म्हणजे उत्तर किती येईल? 30. हा काय झाला? 30. इथं हे कशामध्ये होतं? मीटर मध्ये. म्हणजे 30 मीटर पर सेकंद. हा काय आला माझा? वेग आला. हा काय माझा आला? वेग. 30 मीटर पर सेकंद हा माझा काय आला? वेग आला. बघा, 30 मीटर पर सेकंद हा माझा वेग आला. अशा पद्धतीने मी इथं लिहिलेलं आहे. पण मला प्रश्न विचारताना काय विचारलेलं आहे की मला जे ऑप्शन विचारलेत हे विचारलेत किलोमीटर मध्ये, म्हणजे मला त्याचं कन्व्हर्जन करणं गरजेची गोष्ट आहे. आणि अशा पद्धतीच्या ऑप्शन वरून जात असताना, आता ठीक आहे मी गणित सोडवलं, पण जर मला एखाद्याने विचारलं असतं की सर त्या ह्याच्यातले तुम्ही ऑप्शन कशी एलिमिनेट केले असते, तर मी ऑप्शन एलिमिनेट लक्षात ठेवा. गणित जर विचारलं ना तर त्याचा छोटा आणि मोठा जर लॉजिकली मारायचंय, म्हणजे मला आता सुटत नाही गणित, त्यावेळेचं चाललंय. सुटत असल्यावरती सोडवणारच. हे गणित मी सोडवणार हातातली मार्केट. डिश टीव्हीचं गणित म्हणजे फुकट वाटलेली मार्केट. आता जर मला यदा कदाचित येतच नसतं कसंच, तर कधीच मोठा ऑप्शन आणि छोट्या ऑप्शनला जायचं नाही. म्हणजे 100 आणि 130 मध्ये कधीच उत्तर नसणार. 100 आणि 130 मध्ये कधीच उत्तर नसणार. उत्तर हे 110 आणि 108 मध्येच असणार. आता बघा, आता मला कळलं की मी आता आलोय की 30 मीटर पर सेकंद एवढा माझा वेग झालाय. किती? 30 मीटर पर सेकंद. आता मी त्याचं जर कन्व्हर्जन करायला गेलो 30 मीटर पर सेकंद, ह्याचं मला आता कशामध्ये कन्व्हर्जन करायचंय? किलोमीटर. कशामध्ये कन्व्हर्जन करायचंय? किलोमीटर मध्ये. म्हणजे किलोमीटर पर तास. पर तास म्हणजे
किलोमीटर पर आवर, किमी पर आवर, इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणणार, किलोमीटर पर आवर. आपल्या गाडीचा वेग वगैरे बघा असाच लिहिलं असतो. ह्याच्यामध्ये मला कन्व्हर्जन करायचंय, तर एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपल्याला किलोमीटर पर आवरचं बघा, किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद करायचं असतं, त्यावेळेस 5/18 न जर गुणलं बघा, 5/18 न जर गुणलं तर त्यावेळेस त्याचं मीटर पर सेकंद होतं. कशामध्ये होतं, मीटर पर सेकंद मध्ये होतं. 5/18 न गुणलं तर मीटर पर सेकंद मध्ये होतं. हिथं आपलं येतानाच मीटर पर सेकंद आलेले, आता मला विचारलंय कशात, किलोमीटर पर आवर मध्ये विचारले, तर मला ह्याचं एक्झॅक्ट उलट करावं लागणार आहे. तुम्ही पाठ करताना हे पाठ करायचं, हे लक्षात ठेवायचं, हे काय लक्षात ठेवा, हेच लक्षात ठेवायचं. मी हेच लक्षात ठेवले की ज्यावेळेस मला मीटर पर सेकंद उत्तरात आणायचंय बघा, उत्तरात मला उत्तर कशात यायला पाहिजे माझं, मीटर पर सेकंद, त्यावेळेस मी 5/18. आता तुम्ही म्हणताल सर लक्षात कसं ठेवायचं, ह्या 5 मधला 5 आणि 18तला लहान आकडा कुठला आहे, 5 आहे बरोबर. मीटर हे किलोमीटर पेक्षा लहान असतं बघा, मीटर हे किलोमीटर पेक्षा लहान असतं, म्हणजे 5 वरती आला पाहिजे. त्यावेळेस ज्यावेळेस 5 वरती येतो त्यावेळेस माझं उत्तर हे मीटर पर सेकंद मध्ये येत असतं. कशामध्ये, मीटर पर सेकंद मध्ये येत असतं, कधी 5 वरती असल्यावरती. आणि जर 18 वर गेला आणि 5 छेदात आला तर माझं उत्तर किलोमीटर पर आवर मध्ये येत असतं. कशामध्ये, किलोमीटर पर आवर असतं. आता मला काय करायचंय, सगळे ऑप्शन माझे किलोमीटर मध्ये दिलेत, माझं इथं उत्तर आले 30. ह्या 30चं रूपांतर मी करणार 30 गुणुले हे 5/18 जर गुणलं असतं तर उत्तर माझं मीटर मध्ये आलं असतं. मला पाहिजे किलोमीटर मध्ये, म्हणजे ह्याचं काय करणार हो मी, उलट करणार. म्हणजे 30 गुणुले 18/5, 30 गुणुले 18/5. मग गुणाकार भागाकार करा, 5चा पाडा पाठ असायला पाहिजे. आता तिसरं चौथं लेक्चर चाललंय तेव्हा 5चा पाडा यायला पाहिजे. 5 × 30, 5 × 30 म्हणजे 6×5 म्हणजे आता ह्यांनी भागायचं, ह्याला भागायचं, जो छेदात असतो त्यांनी भागायचं. इथं भाग बरोबर जातोय आणि ह्या वरचा अंशांचा काय करायचा, गुणाकार करायचा. म्हणजे 6 गुणुले 18, 6 गुणुले 18 गरीब माणसासारखा गुणाकार करायचा. 6 × 6 8 × 48, हात चालला 4, 6 × 6 4 10, 108. जरी 18चा पाडा येत नसेल, ज्याला येत असणार त्याच्यावरून म्हणजे सोने पे सुहागा नाही का, त्याला लगेचच फास्ट येणार. ज्याला कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे त्याला पाडे आले पाहिजे बरं का. त्यामुळे पाडे आले की तुमचं पेपर फास्ट सॉल्व्ह होणार, त्याला मार्क जास्त पाडणार. 108 हे जे काय असणार आहे हे किलोमीटर मध्ये उत्तर असणार आहे. मग आता आपण बघू की 108 दिसतंय का, वाटलं तुम्ही स्क्रीनशॉट कसं सोडवलंय हे काढून बघा आणि आता आपण चेक करू की 108 उत्तरामध्ये आहे का. 108 किलोमीटर पर आवर म्हणजे हे माझं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, 108 किलोमीटर पर आवर. म्हणजे बघा की तो मी फॉर्म्युला डिश टीव्हीच्या ह्याच्यामध्ये सोडवलेला आहे. आपलं हे जे बुक आहे केसागर पब्लिकेशनचं ह्याच्यामध्ये तोच सेम प्रॉब्लेम पण वेगळ्या थोड्या मेथडनं सोडवून आपण दिलेला आहे. म्हणजे 2 मेथड तुम्हाला माहिती असाव्यात की बाबा 12 सेकंदामध्ये 300 मीटर जाते, तर 1 तास म्हणजे किती असतो, 3600 सेकंद असते. म्हणजे 1 तास, तर 1 तासात किती जाईल, तिरकस गुणाकार. ह्यानी ह्याला इकडं गुणायचं आणि ह्यानी इकडं आणायचं. 1 तासामध्ये किती जाईल एक्स मांडला त्याला. मग आता बघा तिरकस गुणाकार 3600 गुणिले 360 डिवायडेड बाय 12, उत्तर आलं 108 आणि वरती 3 शून्य हे आलं मीटर मध्ये. आणि 1 मीटरचं 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर असतं. त्याने 1000 न भागितलं की हे 3 शून्य गेले, 108 किलोमीटर हे तुमचं उत्तर राहील. कसं आहे तिरकस गुणाकार करून. पण ह्याच्यामध्ये कसं गुणाकाराची ही जे काय हा गुणाकार करायचा ना, ही लेंदी प्रोसेस आहे, ही लेंदी प्रोसेस आहे ना, कारण गुणाकार करावा लागणार. ही तर मी कमीत कमी गुणाकार केला आणि ह्या मेथडनं डिश टीव्हीच्या मेथडनं मॅक्सिमम प्रॉब्लेम सुटतात. डिश टीव्हीच्या मेथडनं मॅक्सिमम प्रॉब्लेम सुटतात, कारण तिथं फक्त बघायचं की उत्तर कशामुळे. जाणून बुजून एक्झामिनर तिथं फसवणारच आहे, तिथं फसवायला त्याला जागा आहे की 518 न गुणायचं की 18/5 न गुणायचं. आपल्याला उत्तर कशात काढायचं, मीटर छोटं आहे ह्याच्यावरून लगेच लक्षात ठेवाय 5/18 मधला 5 छोटा आहे म्हणजे 5 वरती आला पाहिजे, 18 खाली आला पाहिजे. जर किलोमीटर मध्ये करायला लावलं होतं 18ला वर घ्यायचा मोठा आकडा, कारण किलोमीटर मोठा असतं मीटरपेक्षा, आणि 5ला छेदात घ्यायचा. विद्यार्थी मित्रांनो, आपण गणित सोडवत असताना कुठल्याही पद्धतीचं
बर्डन घेऊन सोडवायचं नाही, सोपे सोपे गणित, अतिशय बेसिक लेवलचे प्रॉब्लेम आपल्याला विचारलेले आहेत. आता याच्या नंबरचा पुढचा प्रश्न आहे, परत गणिताचा प्रश्न टाकलाय, बुद्धिमत्तेचा या ठिकाणी प्रश्न टाकलाय, ABCD वरती प्रश्न आहे. गेल्या जर तुम्हाला अगोदर वेळ भेटला तर वेल अँड गुड, पण त्या 1.5 तासामध्ये जर बुद्धिमत्तेचे प्रश्न येत असतील तर सरळ सरळ ABCD लिहायचे आणि ABCD फास्ट लिहिण्याची सवय लावायची. आता ABCD लिहायचे. आता काय इथं दिसतंय, AZ, GT, कुणाले MN आणि YB असं काहीतरी रिलेशन दिसतंय. खाली प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. ABCD मध्ये दिसला पटकन. आता तसं ही उत्तर ABCD ज्याची पाठ असते त्याला बघूनच उत्तर आलं असतं, पण आपण ABCD पटकन फास्ट लिहायची. ABCDEFGHIJKLM. आता M पर्यंत आलं की परत M च्या खालून इकडे लिहिता यायचं, M च्या नंतर NO त्याच्या खालीच लिहिता यायचं, PMNOPQRSTUVWXYZ. लिहिली ABCD कशी लिहायची, इकडून असं आणि असं इकडून येऊन असे लिहिलेले, ह्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेले. मग आता ह्या फॉर्मॅटमध्ये लिहित असताना इकडून मी असं गेलेलो आहे, असं वळून इकडे आलेलो आहे, वरती ह्याला नंबरिंग देऊन टाकायचं आणि एकदा हे ABCD लिहिले की सगळे 2-4 प्रश्न जे काय विचारले असते सगळे ह्याच्यावरती सुटणार आहे. तुम्हाला फक्त एक्झाम मध्ये एकदाच लिहायचे, एकदा सवय लागली की फास्ट लिहायचे, फक्त एका खाली एक आली पाहिजे एवढं टार्गेट ठेवायचं. सगळं कॅपिटल मध्येच लिहायचं, स्मॉल लेटर मध्ये लिहायचं नाही. रोजचे रोज एक डेली जेवण झालं की थोडा वेळ लिहून बघायची, आपोआपच सराव होऊन जातो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26 नंबर म्हणजे इंग्लिशमध्ये 26 लेटर्स आहेत हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता बघा तुम्ही लक्षात घ्या, M च्या खाली N आलाय, M च्या खाली N घेतलाय, M च्या खाली N घेतलाय, A च्या खाली Z घेतलाय. आता मी प्रश्नाकडे जाणार आणि बघत जाणार बरोबर त्याच्या खाली लिहिलेलं का नाही. ह्याला 1 नंबर, ह्याला 26 नंबर. हे आता बऱ्यापैकी जे अभ्यास करतात त्यांची ABCD पाठच असते. आता मला बघितल्या लगेच कळते, यार हिथं तर AZ लिहिले, हिथं YB लिहिले, सापडलं की AZ. ए च्या खालचं लेटर घेतले, त्याच्यानंतर शेवटचं लेटर घेतले ते YB घेतले, म्हणजे एका खाली एक असलेले लेटर घेतले, MN एका खाली एक असलेले लेटर घेतले. सुटलंच की, प्रश्न सुटला डायरेक्ट. म्हणजे मला आता असा ऑप्शन शोधायचा आहे की जो एका खाली एक असेल. मी तुम्हाला माहिती आहे, मी डायरेक्ट सुरुवातच ऑप्शन नंबर 3 न करतो, कारण मला वेळच घालवायचा नसतो. S च्या खाली H, H च्या खाली S म्हणजे SH माझं ह्याचं उत्तर असणार आहे. बाकीचे ऑप्शन मी चेकच नाही करणार, तुम्ही तुमच्या पद्धतीने व्हिडिओ पॉज करून तुम्ही चेक करा, उत्तर काय राहील त्याचं SH राहील. तुमच्या हे लक्षात आलं असलं पाहिजे. आणि अजून एक, ABCDचे काही अंक पाठ असावेत. ABCDचे काही अंक पाठ असावेत, ती आहे ई ज्योती. ई ज्योती काय, ई आहे 5 नंबरला, ई आहे 5 नंबरला, जे आहे 10 नंबरला. बघा इथे बघत चला, ए आहे 5 नंबरला, जे आहे 5 नंबरला, ओ आहे 15 नंबरला, टी आहे 20 नंबरला आणि वाय आहे 25 नंबरला. म्हणजे 5च्या पटीतले हे सगळे ई ज्योती एवढं मी लक्षात ठेवलं. मला उद्या जर ई च्या अलीकडे डी विचारला, 4 नंबरला ई च्या नंतर एफ आहे म्हणजे 100% 6 नंबरला हे माझ्या लक्षात येतं. ABCD आपली पाठ असते. मग जर ओ चा नंबर तुमचा जर 15 पाठ आहे तर ओ च्या नंतर पी येणार आहे 16 नंबर आहे, एन येणार आहे 14 नंबर आहे. हे ह्याच्यावरून आपल्या लक्षात राहतं. 5 10 15 20 25 एवढं पाठ करून ठेवायचं. ह्याच्यावरून बऱ्यापैकी प्रश्न तुम्हाला वाटलंच तर ज्याला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तो घेऊ शकता. ही आपली ट्रिक आहे. ही काय आहे, आपली ट्रिक आहे. मॅक्सिमम पद्धतीनं मी तुम्हाला ट्रिकनं पुढं चाललोय. मी एकही गणित कॉन्सेप्टनं पण सांगतोय, ट्रिकनं पण सांगतोय, लॉजिकनं पण सांगतोय. तुम्हाला माहिती आहे, नाही आल्यावरती सरळ ऑप्शन नंबर 3 मी मारतो. तुम्ही एक ऑब्झर्व करा, मॅक्सिमम उत्तर ही ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3 मध्ये ठेवलेली आहे. आता बघा, हिथं जर बघायचं RX जर मला काढायचा असला, हिथं X आहे आणि हिथं R आहे. आपल्याला एका खाली एक विचारले, ऑप्शन गेला.
म्हणजे 2 आणि 3 मधलं उत्तर कुठलं असेल तर 2 तर गेला म्हणजे 3 मध्ये उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. अशा पद्धतीने आपला 35 नंबरचा प्रश्न संपलेला आहे. त्याच्यानंतर 36 नंबरचा प्रश्न विचारलेला आहे. हा पण सोपा प्रश्न आहे, पण जीके. आता बघा त्यांनी जीके चालू केलं की प्रश्न असा विचारलेला आहे की आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व अधिक प्रमाणात असते. काय प्रश्न विचारलाय की आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व, काय विचारले, आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते हे विचारले. सरळ सरळ अभ्यासाचा भाग आहे. इयत्ता 5वी 6वीच्या पुस्तकामध्ये ही सगळी जीवनसत्व दिलेली आहेत आणि आपल्याला माहिती आहे की आवळ्यामध्ये क जीवनसत्व असतं. कुठलं जीवनसत्व असतं? क. म्हणजे आवळा खाल्ल्यानंतर शरीरातलं विटॅमिन सी क जीवनसत्व हे वाढतं. आवळ्यात कोणते जीवनसत्व असतं तर याचं उत्तर राहील ऑप्शन नंबर 3. नीट बघा, येत नसलं तर सरळ सरळ जय महाराष्ट्र. ऑप्शन नंबर 3 जीवनसत्व कुठलं असतं? क. मग अ कशात असतं, ब कशात असतं आणि ड कशात असतं? हा बेसिक पार्ट आहे. तर ऑप्शन जे काय अजीवनसत्व असतं हे गाजर डोळ्यासाठी फार जास्त चांगलं आहे. उद्या जर तुम्हाला विचारलं गाजरामध्ये कुठलं आहे तर अजीवनसत्व आहे. ब म्हणजे जे काय विटॅमिन बी असते, बी हे मांस वगैरे आपण जे खातो का, दूध मांस वगैरे ह्याच्यामध्ये ब जीवनसत्व असतं. आणि ड विटॅमिन डी हे कोवळ्या उन्हात असतं. कोवळे उन्हात, कडक उन्हात नाही बसायचं. कडक उन्हात बसल्यावर हाडं जळतील. कोवळ्या उन्हात बसल्यानंतर हाडांना विटॅमिन डी भेटतं आणि हे शरीरात तयार होणारे एक विटॅमिन आहे. प्रश्न तुम्हाला तसा पण विचारला जाऊ शकतो की विटॅमिन डी हे शरीरच तयार करत असतं म्हणून तर ते हाडांना मजबूती देत असतं. मग कोवळ्या उन्हामध्ये बसला तर विटॅमिन डी भेटणारे सगळेच्या सगळे ऑप्शन मी तुम्हाला सांगितले की अ कशात आहे, ब कशात. आणि बेसिक लक्षात ठेवायचं, सगळीचे सगळे पदार्थ लक्षात ठेवत बसायचं नाही. फार जास्त अभ्यास कमी करायचा, किचकटपणा वाढवायचा नाही. सगळे टेबल पाठ करत बसल्यावर लोड होईल की अभ्यासाचा. कमी वेळेमध्ये अभ्यासाचं जास्तीत जास्त. आता आवळा हा फार बेसिक लेवलचा प्रश्न आहे. त्यांची अपेक्षा आहे की तुम्हाला आवळा माहिती असला पाहिजे. आवळ्यात विटॅमिन सी असते. आता पुढचा प्रश्न असा आहे की लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? मग जिल्ह्याविशेषवरती पुन्हा एकदा प्रश्न विचारलेला आहे. आपला कालचा पण प्रश्न आपण बघितला होता की जिल्ह्याच्या वरती प्रश्न विचारलेच जात आहेत. म्हणजे ठराविक प्रेक्षणीय स्थळ, तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रातली प्रेक्षणीय स्थळ, ठराविक नद्या, म्हणजे जे काय फेमस आहे, ठराविक तलाव, ठराविक थंड हवेची ठिकाणं तुमची पाठच असायला पाहिजे. जवळपास 5वा 6वा प्रश्न आहे. 5वा 6वा प्रश्न आहे हा. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर. आता मी इथं प्रश्न तयार करतो. लोणार हे कसल्या पाण्याचे सरोवर आहे हो? खाऱ्या पाण्याचे. लोणार हे कसल्या पाण्याचे सरोवर आहे? खाऱ्या पाण्याचा प्रश्न एक तयार झाला. हा तर ऑलरेडीच की कुठे आहे तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की लोणार हे सरोवर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. कुठे? बुलढाणामध्ये. आता तिथं जवळजवळचे ऑप्शन दिले, सगळे जवळजवळचे ऑप्शन दिले. तर बुलढाणामध्ये लोणार सरोवर यांना आपल्याला माहिती आहे उल्कापातामुळं, म्हणजे काय, बाहेरून बघा तारा तुटत येतो, तसली एक उल्का तयार तुटून त्यावेळी पृथ्वीला येऊन धडकली. ती नेमकी आपल्या इथंच धडकली, महाराष्ट्रातच. आणि तो दगड पाडल्यामुळं मोठं तळ तयार झालं आणि ते तळ अशा पद्धतीनं तयार झालं की तिथून खारं पाणी निघालं. कसलं पाणी निघालं? खारं. म्हणजे एक दगड वरून येऊन पृथ्वीला धडकला, तो आपल्या इथंच धडकला, नेमका महाराष्ट्रामधील बुलढाण्यामध्ये धडकला आणि तिथं लोणार सरोवर तयार झालं. आणि त्या सरोवराला सगळीकडे गोड पाणी, खारं पाणी कसं काय निघालं ह्याचा अजून शास्त्रज्ञांना शोध लागला नाही. तर हिथं प्रश्न अजून एक तयार होऊ शकतो की उल्कापातामुळे तयार झालेलं खालीलपैकी महाराष्ट्रातलं सरोवर कोणते? कुठलं? लोणार सरोवर. काय मी प्रश्न विचारला बघा, हा पण प्रश्न थोडा फक्त फिरवून विचारलाय. उल्कापातामुळे महाराष्ट्रात तयार झालेलं सरोवर कोणतं? लोणार सरोवर. म्हणजे 2 प्रश्न झाले. म्हणजे जिल्ह्याच्या विशेषवरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत. काल आपण छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जिल्हा ज्याचं नाव चेंज केलेलं आहे. आता करंटचा मुद्दा सांगतो, आठवलाय तर. करंटचा मुद्दा असा आहे की जी काय आता ठराविक जिल्ह्यांची नावं बदललेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, 100% कोणत्या ना कोणत्या तरी जिल्ह्याला हे प्रश्न येणारच आहेत. लिहून ठेवा.
की हे जे काय जिल्ह्यांची नावं बदलली त्या 3 जिल्ह्यांची नावं तुम्हाला माहिती असणं फार जास्त अपेक्षित आहे। कुठलं कुठलं की पहिला छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर। कोणाचं नाव चेंज केलं हो? हे औरंगाबाद, औरंगाबाद जो काय जिल्ह्याचं नाव होतं त्यांनी औरंगजेब जो काय होता त्यांनी कोणा छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढले होते, असं लॉजिकली लक्षात ठेवायचं। त्यांनी डोळे काढले होते म्हणून आता त्याचं नाव कॅन्सल केलं, असं लॉजिकली हे लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे। तर म्हणून त्या जिल्ह्याचं नाव आता काय केलेलं आहे? छत्रपती संभाजीनगर। दुसरा जिल्हा कुठला आहे की ज्यात आता धाराशिव काय केलेलं आहे? धाराशिव हे नाव केलेलं आहे। त्या जिल्ह्याचं पहिलं नाव होतं उस्मानाबाद। काय होतं? उस्मानाबाद, उस्मानाबादचं नाव बदलून काय केलेलं आहे? धाराशिव केलेलं आहे। आणि तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे आत्ता रिसेंटली, हा सगळ्यात VIMP आहे, ही तर क्वेश्चन जास्तीत जास्त रिसेंटली आता चालू घडामोडीचा प्रश्न आहे, म्हणून तुम्हाला मी अगोदरच सांगत असतो की चालू घडामोडी हे एक तर चालू असतात आणि त्याचा अभ्यास व्यवस्थित पद्धतीने करायचा असतो। तिसरं जे काय आपलं नाव आहे, तिसरं नाव आहे अहिल्यानगर। काय नाव आहे आपलं? अहिल्यानगर। मग अहिल्यानगर ह्या वरून लक्षात ठेवायचं अहमदनगर। कशाचं? अहमदनगरचं नाव अहिल्यानगर असं केलेलं आहे। आणि ही तिन्हीच्या तिन्ही नावं तुमची तोंडपाठच असायला हवीत। हा झाला करंटचा अभ्यास। म्हणजे बघा तुम्हाला मी घेत असताना करंट पण कशा पद्धतीने लिंक करतो हे लक्षात घ्या। उद्या जिल्हा विशेष मध्ये 100% ह्याच्यावरती प्रश्न येणारच आहे। कुठल्या ना कुठल्या तरी पेपरला तुम्हाला कळेल की भरतीमध्ये हे प्रश्न येणारच। छत्रपती संभाजीनगर म्हणलं की औरंगाबाद, धाराशिव म्हटलं की उस्मानाबाद, अहिल्यानगर म्हणलं की अहमदनगर जिल्ह्याचं आता रिसेंट मंत्रिमंडळाने ह्याला 1-2-4 दिवसाखातर ह्याला परमिशन दिलेले की अहिल्यानगर करण्याला परमिशन दिले अहमदनगर जिल्ह्याचं नाव। मग ही बदललेली नावं कुठली कुठली ही आपली 3 पहिल्यांदा पाठच असली पाहिजेत। बाकीची कुठली बदललेत हे लक्षात घ्यायचं नाही। महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यापैकी 3 जिल्ह्यांची नावं आपली बदललेली आहेत, हे पाठ करायचं। मग जिल्हा विशेष मध्ये ही तर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। अजून ही धाराशिव जी काय आहेत, ही धाराशिव लेणी आहेत बरं का, लेणी आहेत। उद्या जर तुम्हाला विचारलं, थोडा फिरवून प्रश्न विचारला, धाराशिव लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत आणि खाली ऑप्शन दिलं धाराशिव, तर पोरांच्या शक्यतो लक्षात राहिलेला असतो उस्मानाबाद। अजून पोरग विचार कर काय करतं की यार धाराशिव लेणी आणि धाराशिव जिल्ह्यात कसे काय असतील, तर लक्षात ठेवायचं ही फार प्रसिद्ध अशी लेणी आहेत आणि ह्या प्रसिद्ध लेणी ह्या धाराशिव जिल्ह्यात म्हणजे उस्मानाबाद मध्येच आहेत। हा असा प्रश्न झाला। तर मग बुलढाणा आपल्याला विचारलंय की बुलढाणा या जिल्हा आपण काल छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद पाहिला, त्याच्यानंतर मला वाटतं नांदेड एक बघितला ना, आता तिसरा जिल्हा आहे। म्हणजे जिल्हे बघा तुम्ही कव्हर होत चाललेत। काय जिल्हा आहे की बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ, ह्याच्यावरतीच क्वेश्चन आहे। तर ह्याच्यामधल्या सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे शेगाव, श्री गजानन महाराज यांची काय आहे समाधी। क्वेश्चन विचारला शेगावला खालीलपैकी किंवा श्री गजानन महाराज यांची समाधी कुठे आहे? शेगावला, बऱ्यापैकी माहिती आहे। त्याच्यानंतर हे पण नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सिंदखेड राजा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही जिजाऊ आईसाहेब यांचं काय जन्मगाव आहे, यांचं काय आहे जन्मगाव आहे। लोणार सरोवर आत्ताच आपण कशामुळं? उल्कापातामुळं। हा शब्द लय महत्वाचा आहे। उल्कापातामुळं खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर लोणार सरोवर आहे। आणि बाकीचं त्यांनी दिलेलं आहे की बाबा जे अजून जिल्ह्याचं करत असतात देऊळगाव राजा हे बालाजी मंदिर आहे। पण ही 2-4 ठिकाणं तुम्हाला माहितीच असायला पाहिजे। शेगाव गजानन महाराज, त्याच्यानंतर सिंदखेड राजा मासाहेब जिजाऊ आईसाहेब, त्याच्यानंतर लोणार हे उल्कापातामुळे तयार झालेलं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे। आणि हा अहमदनगरचा मुद्दा हा कशाचा आहे? करंटचा आहे। अशा पद्धतीनं करंटचा अभ्यास करायचा। चालू घडामोडी करत असताना अशा पद्धतीने लिंक करत पुढे जायचं। जास्तीत जास्त पहिल्यांदा हे क्वेश्चन पेपर करायचे, तिथले फिक्स मार्क घ्यायचे। पोरं 24 तास करंटच करत बसतात, करंटला किती व्हॅल्यू द्यायचं हे लक्षात तुम्हाला आलं पाहिजे। पुढचा प्रश्न 38 नंबरचा
की महाराष्ट्र बघा त्यांनी म्हणजे एक जीके टाईप जीकेचाच प्रश्न आहे पण तो बुद्धिमत्ता टाईप विचारलेला आहे. काय की बाबा त्यांनी विचारलेले की महाराष्ट्रला मुंबईला जोडले, महाराष्ट्राला मुंबईला जोडले तर मेघालयचं उत्तर काय, मेघालयचं काय. तर एवढं आपल्याला लगेच कळते की महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे म्हणजे मेघालयची राजधानीचं ठिकाण आपल्याला विचारलं आहे. काय काय पाहिजे राजधानी. आणि मग याच्यावरून अभ्यासाचा भाग असा तुमची जी काय 28 आपली राज्ये आहेत. आता राज्य किती आहेत लक्षात ठेवायचं. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जर बघायला गेलं तर सध्या 28-8चा पॅटर्न आहे. किती 28-8चा पॅटर्न आहे. 28-8 28 काय आहेत 28 घटक राज्य म्हणतात त्याला किंवा राज्य म्हणतात. काय घटक राज्य, घटक राज्य किंवा नसतं राज्य. आणि 8 जे काय आहेत हे केंद्रशासित प्रदेश आहेत. काय केंद्रशासित प्रदेश, केंद्रशासित प्रदेश 8 आहेत आणि 28 काय आहेत घटक राज्य. 28-8 लक्षात येते का. इथं पण 8-8 आहे बघा. काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं 8-8 असलेलं सगळं लक्षात ठेवायचं. 8-8 असलेलं काय काय आपल्या 78 विधान परिषद, विधान परिषदेचे आमदार आहेत. 288 विधानसभेचे आमदार आहेत, शेवट 8 आहे. आणि काल आपले 48 खासदार हे काय आहेत खासदार आहेत महाराष्ट्रातनं जाणारे. महाराष्ट्रातनं जाणारे खासदार किती आहेत 48 आहेत. 8-8-8 आणि अजून 8 असलेलं काय सांगितलं मी 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. मग आता ह्या क्वेश्चनवरून आपल्या असं लक्षात येईल की मेघालयची राजधानीचं ठिकाण आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. मग मेघालयची राजधानी काय हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर शिलाँग ही मेघालयची राजधानी आहे. आता बाकीचे बघा तुम्ही ऑप्शन नीट बघा. आता हिथून अभ्यास कसा करायचा असतो बारकावेनं कसे प्रश्न बघायचे असतात हे आपल्याला लक्षात येईल. हिथं विचारले गंगटोक, आसाम आणि आगरताळा. आसाम हे तर राज्य ऑप्शन गेला कारण राज्याची राजधानी असं विचारलंय म्हणजे ऑप्शन नंबर 3 माझं कसंच उत्तर असणार नाही. मग शिलाँग, गंगटोक आणि आगरताळा. मग आता हे जर तुम्ही बघत आला पुढं तर तुम्हाला ह्याच्यातून अभ्यास हे असं आहे की जे काय आपली 7 सिस्टर्स आहेत म्हणजे जी ईशान्येकडची 7 राज्य आहेत. किती 7 राज्य त्याच्या राजधान्या सगळ्यात पहिल्यांदा पाठ करून ठेवायच्या. काय मी सांगितलं ईशान्येकडच्या 7 राजधान्या सगळ्यात पहिल्यांदा पाठ करून ठेवायच्या. जाणून बुजून तिथंच प्रश्न विचारला जातो कारण त्यांना माहिती आहे की तिकडची नावं लक्षात राहत नाही. आता बघा इथं आसाम विचारले. ह्या आसामवरून ह्या आसामची राजधानी आहे दिसपूर. एक झालं की आता पुढं आपण ह्या पुस्तकामध्ये सगळ्याच्या सगळ्या राजधान्या तुम्हाला दिलेल्या आहेत. सगळ्याच्या सगळ्या राजधान्या तुम्हाला एकाच पेजवरती दिलेल्या आहेत. तुम्ही हे बघू शकता. हे सगळं पेज दिलेले की राजधानी दिले, त्यांची भाषा दिले. मग आपल्याला तिकडचे कुठली राज्य बघायचे ती राज्य आपण बघत येऊया. पहिलं अरुणाचल प्रदेश. आसामचं बघितलं दिसपूर, अरुणाचल प्रदेशचं इटानगर, त्याच्यानंतर बिहार वगैरे गोवा पणजी हे काय महत्वाचं नाही. आपल्या तिकडचे पहिल्यांदा राज्य पाठ करायचे मग बाकीची सगळी राज्य पाठ करत बसायचं. बाकीचे राज्य फक्त एकदा वाचून घ्यायचं की काय 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 विचारले. तिकडच्या 7 सिस्टर्स मधले राज्य अगोदर पाठ असायला हवे. मणिपूर इम्फाळ, मेघालय शिलाँग, मिझोराम ऐझवाल, नागालँड कोहिमा, त्याच्यानंतर ओडिसा भुवनेश्वर आणि सिक्कीमची गंगटोक. सिक्कीमची गंगटोक झाल्या. ह्या महत्वाच्या 7 आहेत. ह्या 7 पहिल्यांदाच करून घ्यायच्या. कुठल्या आसामची दिसपूर हे बघितली, सिक्कीम गंगटोक 1, त्याच्यानंतर नागालँड कोहिमा 2, मिझोराम ऐझवाल 3, मेघालय 4, मणिपूर इम्फाळ 5, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश 6 आणि आसामची 7 दिसपूर. अशा 7 पहिल्यांदा करूनच ठेवायच्या. ह्या 7 मध्येच बघा तुम्हाला आहे ना ऑप्शन टाकताना पण त्यांनी तसेच टाकलेत की गंगापूर हे टाकले, गंगटोक टाकले सिक्कीमचं वगैरे. कारण त्यांना माहिती आहे की तिकडचे शक्यतो आहेत ना नावं लक्षात राहत नाही आणि ते तिथंच फसवण्याचा प्रयत्न करणार. आपण काय करतो हिकडचे सगळे रट्टा मारतो. गुजरातची गांधीनगर, कर्नाटकची पाठ करणार, इकडं मध्य प्रदेशची पाठ करणार आणि तिकडचं पाठ करायचं त्याचं विसरणार. अभ्यास आपण करताना आपण
टॉप येणार पोरग पण त्याच पुस्तकात वाचतं, आपण पण फक्त त्याचा बघण्याचा दृष्टिकोन हा फार वेगळा असतो. मी आता तुम्हाला काय सांगितलं की मी पहिल्यांदा बाबा ते करेन काय, मला माहिती 28-8 लक्षात ठेवलं. उद्या जर मला विचारलं भारतातली टोटल घटक राज्य किती, 28 झालं माझं पाठ. केंद्रशासित प्रदेश किती, 8 पाठ झालं. 28-8 लक्षात पण राहिलं. आता महत्वाचं काय की बाबा त्यांच्या राजधान्या, महाराष्ट्राची मुंबई हे तर सगळ्या जगाला माहिती आहे, पण तिकडचे जे काही 7 राज्य आहेत ह्या 7 राज्यांच्या राजधान्या पाठ केल्या की माझा अभ्यासाचा भाग हा परफेक्टली अभ्यासाकडे जातो. आणि एक फसवायला नाव विचारलं जातं ते म्हणजे राजस्थान. राजस्थानचे काय आहे जयपूर, हिथली आसामचे काय आहे दिसपूर बघा. आणि ओडिसा, ओडिसा कुठे गेला, आणि ओडिसाची भुवनेश्वर, ओडिसाची भुवनेश्वर. अशा पद्धतीनं या ठिकाणच्या सगळ्या राजधान्या तुम्हाला दिलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीनं जशा तुम्हाला पाठ करायच्यात ते करू शकता. 38 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी झालेला आहे. आता 39 नंबरचा प्रश्न, 39 नंबरच्या इथं सगळ्या तुम्हाला त्या सगळ्या राजधान्या इथं दिसतीलच एका ठिकाणीच. कुठले कुठले काय आहे, लडाखची लेह आहे हे लक्षात ठेवा बरं का, लडाखची लेह आहे, लेह लडाख. आता पुढं 39 नंबरचा प्रश्न आहे की खालीलपैकी ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते, खालीलपैकी ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते. मग आता हा सरळ विज्ञानामधला इयत्ता 5वीच्या लेवलचा प्रश्न आहे की बाबा तुम्हाला ठराविक गोष्टींची एकक माहिती असली पाहिजे. आणि आता रोज आपण डीजे समोर नसतो का नाही, डीजे समोर नसतो, ज्यावेळेस आपण डीजे समोर नसतो तर डीजेतून काय निर्माण होतो, ध्वनी. बघा आपली ट्रिक काय, ट्रिक आपली आहे ध्वनी लक्षात ठेवा. डीजेच्या समोर आपण सगळे नाचत असतो. नाचत असताना आपल्या लक्षात येईल की तो डीजे आणि त्याच्यामुळं ह्याच्यातनं काय वाजत असतं, गाणं म्हणजे ध्वनी निर्माण होतो, म्हणजेच गाणं निर्माण होतो. म्हणून ह्या ध्वनीचं एकक आहे डीबी. काय, डीबी. डीजे ही आपली ट्रिक आहे आणि ह्याच्यावरून लक्षात ठेवायचं काय, डीबी म्हणजे डेसिबल ही आपली ट्रिक राहील. ऑप्शन नंबर 3 बघा, ऑप्शन नंबर 3 ला ठेवले का नाही. मला जर येत नसतं तर सरळ मी ऑप्शन नंबर 3 ला मार्क केला असतं. 1 आणि 4 ला तर मी कसंच जात नाही, तुम्हाला मी अगोदरच सांगितले 1 आणि 4 ला मी कसंच जात नाही. मग आता बाकीचं मला माहिती आहे का, हे बाकीच्या ऑप्शनचे अनालिसिस करायचे. उद्या येता कदाचित हाच प्रश्न ह्या बाकीचे ऑप्शन टाकतील आणि विचारते काय काय. मग फॅदम काय आहे, फॅदम तर समुद्राची खोली मोजण्याचं एकक आहे. समुद्राची खोली ही फॅदम न मोजतात. आणि कोण मोजत असतं ते यंत्र काय, सोनार झाले तुमचे 2 MCQ सांगितले. फॅदम न काय मोजले जाते, समुद्राची खोली मोजली जाते. कशाने मोजतात, सोनारनं मोजतात. कशाने मोजतात, सोनारनं मोजतात. आणि सोनार हे अल्ट्रावेव्ह तयार करत असतं. त्याच्यानंतर पुढं अर्ग हे कशाचं युनिट आहे, व्होल्ट हे कशाचं युनिट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सरळ एक चार्ट दिलेला आहे आणि तो तुम्ही चार्ट व्यवस्थित पाठ करायचा. दिसतंय, म्हणजे लक्षात ठेवायचा. 1 2 4 वेळा वाचला की तो तुमच्या लक्षात येईल की बाबा कशाचं उत्तर काय आहे. आता ह्याच्यातलं महत्वाचं मी तुम्हाला सांगत येतो. एम्पियर ह्यानं विद्युत धारा मोजली जाते. बघा कन्फ्युजन करायचं नाही. विद्युत धारा म्हणजे करंट, तुम्हाला इंग्लिशमध्ये येणार नाही पण जरी विचारलं यदा कदाचित फिरवून एक्झामिनरनं, करंट म्हणजे विद्युत धारा हे कशानं मोजलं जातं, एम्पियरनं मोजलं जातं. त्याच्यानंतर कॅलरी, आपण म्हणतो ना कॅलरी आपण खातो ती कॅलरी बर्न झाली. आता बघा लोक चालायला जातात वगैरे, ते उष्मांक मोजला जातो, उष्मांक. त्याच्यानंतर डेसिबल ध्वनी आपण आत्ताच पाहिलं. त्यानंतर वॅट मध्ये विद्युत शक्ती असते. कसली शक्ती ही वॅट मध्ये मोजली जाते. विद्युत प्रभार हा कुलोम मध्ये मोजला जातो. विद्युत प्रभार हा कुलोम मध्ये मोजला जातो. बल म्हणजे फोर्स हे न्यूटन आणि डाईन ह्या 2 ह्याच्यामध्ये जे काही फोर्स आहे म्हणजे बल आहे हे न्यूटन किंवा डाईन याच्यामध्ये मोजलं जाईल. आणि आत्ताचा जो प्रश्न होता ऑप्शन अर्ग, हा एक ऑप्शन होता. अर्ग हे कार्याचं म्हणजे वर्कचं युनिट आहे अर्ग. आणि अजून एक ऑप्शन आपल्याला दिसला की
जूल एक राहिलं, जूलमध्ये पण कार्य आणि ऊर्जा असं दोन्ही मोजलं जातं. सेल्सिअस किंवा सेंटीग्रेडमध्ये तापमान मोजलं जातं. फॅथममध्ये पाण्याची खोली मोजली जाते. फॅथम पण ऑप्शनमध्ये होता, पाण्याची खोली किंवा समुद्राची खोली. आणि व्होल्ट विचारलं होतं, व्होल्ट ज्याच्यामध्ये विद्युत दाब किंवा त्याला विभवांतर असं पण म्हणतात बरं का, विभवांतर मोजलं जातं. विद्युत दाब किंवा विभवांतर मोजलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळ्यात महत्त्वाचे युनिट आहेत. आणि शेवटचं एक युनिट पास्कल. पास्कलमध्ये प्रेशर, जे काय प्रेशर पी पास्कल, पास्कल प्रेशर, आणि प्रेशरलाच मराठीमध्ये दाब असं म्हणतात. तर पुढचा हे आपले जे काय स्मॉलेस्ट जनरल नॉलेज विनायक घायाळ यांच्या 41व्या आवृत्तीतला हा स्क्रीनशॉट आहे. म्हणजे त्याच्यातून ही PDF आपण घेतलेली आहे. हा झाला आपला 39 नंबरचा क्वेश्चन. आणि आता 40 नंबरचा म्हणजे लास्ट नंबरचा क्वेश्चन असा आहे, हा पण सोप्पा जीकेतला प्रश्न विचारलेला आहे की लिंबामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड असते. कशात विचारले? लिंबात. ऑप्शन वाचत यायचं, टार्टरिक, लॅक्टिक, सायट्रिक आणि ऍसिटिक. हिथं क शेवट दिलंय, हिथं क म्हणजे उत्तर हिथंच असणे, हिथं पण क दिलंय. आता त्यांची अशी अपेक्षा आहे, मला वाटतं इयत्ता 5वी-6वीला असेल, की ही सगळे ऍसिड आणि ती कशामध्ये येतं ही विचारण्याची जास्तीत जास्त क्वेश्चन आहेत. ऑप्शन नंबर 3ला उत्तर ठेवले बघा, सायट्रिक. लिंबामध्ये किंवा लिंबूवर्गीय सर्वमध्ये, बघा लिंबूवर्गीय सर्व लिंबूमध्ये, संत्री लिंबूवर्गीय, लिंबू किंवा मोसंबी वगैरे ह्या सगळे लिंबूवर्गीय फळामध्ये सायट्रिक ऍसिड असतं. कुठलं ऍसिड असतं? सायट्रिक. अभ्यासाचा भाग आहे. हे सगळेच्या सगळे ऍसिड म्हणजे आम्ल, मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? आम्ल. हे सगळे आम्ल कशामध्ये, ऍसिड कशामध्ये असतात हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. टार्टरिक हे चिंचेमध्ये असतं. कशामध्ये? चिंच. लॅक्टिक ह्याच्यावरती खूप वेळा प्रश्न जातो. दूध आणि दुग्धयुक्त पदार्थ, म्हणजे सपोज दही जरी झालं तर हा दुधापासून बनवलेला पदार्थ आहे. दूध, दही ह्याच्यामध्ये लॅक्टिक असतं. अशा पद्धतीनं हे बाकीचे जे काय आहेत हे तुम्ही करून घ्या. आपण या ठिकाणी थांबू. 1 तास जवळपास लेक्चर झालेले. बरेचसे प्रश्न विथ करंटचे काय 3-4 प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी घेतलेले. आपण नेक्स्ट भागामध्ये हळूहळू पद्धतीनं पुढे जाते. एक्सप्लेनेशन एकदम व्यवस्थित करतोय. ज्या जिल्ह्याचं विचारलं ते जिल्हा पण व्यवस्थित चालतोय. विद्यार्थी मित्रांनो, ज्याला आवडलं असेल त्यांनी 100% तुम्ही मला लाईक करा. तुमच्यामुळे मला ते व्हिडिओ बनवायला फार जास्त एक एनर्जी भेटत असते. मी अभ्यासपूर्वक हे बनवतोय की अशा पद्धतीनं जर अभ्यास केला ना तर तुम्हाला मी गॅरंटी देतो की 100% तुम्हाला लेखीला 95च्या आसपासच मार्क पडणार. कारण तुम्ही अभ्यास हा योग्य पद्धतीनं करताय, नसते वाचत चाललेलं नाही. तुम्ही बघा मी लक्षात कसं ठेवायचं, ऑप्शन कसे एलिमिनेट करायचे, गणित पाहता क्षणी कसं सोडवायचं, या पद्धतीनं पुढं चाललेलं आहे. तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच आपला केससागर करिअर अकॅडमीचा हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.